दहिसर भारतीय जनता पार्टी विशेष करके तेजस्वी घोसालकर अभिषेक घोसालकर जी के स्मरण में गत 9 वर्षों से 10वीं और 12वीं के परीक्षा में जो बच्चे अच्छे मार्क्स लाते हैं उनका सम्मान और उनको जो स्कूल में लगने वाली जो आवश्यकता बुक्स वगैरह है वो देने का काम करते हैं। कल वैसे अभिषेक घोसालकर जी का जन्मदिन है, उनके याद में उनको स्मरण करने के लिए आज ये कार्यक्रम का आयोजन हुआ, जिसमें आपने देखा कि हज़ारों की संख्या में पालक और स्कूल के सारे बच्चे आए हैं। मैं मानता हूँ कि अभिषेक घोसालकर ने जिस प्रकार से काम करते हुए दहिसर के लोगों के मन में एक जगह बनाई, उस परंपरा को तेजस्वी घोसालकर आगे ले जाने का काम कर रही है। और मनीषा ताई जी विधायक बनने के बाद में पूरे दहिसर का एक रूपरेखा बदलने का काम हुआ है और इन सारे बातों को बच्चों के दिलो दिमाग तक पहुंचाने का जो एक अवसर होता है वो इस प्रकार के कार्यक्रम के माध्यम से मिलता है। और इस कार्यक्रम में मुझे भी आज आने का सौभाग्य प्राप्त हुआ। अभिषेक को मैंने बहुत ही नज़दीक से काम करते हुए देखा। ये हम सबका दुर्भाग्य है कि एक अच्छा लड़ाऊ कार्यकर्ता हम सबके बीच में से चला गया, लेकिन उनकी यादें हम सबके स्मरण में है और मुझे इस बात की खुशी है कि तेजस्वी उन सारी बातों को अपने दिलो दिमाग में लेते हुए अपने वार्ड का काम करने का, वार्ड के लोगों का सेवा करने का प्रयास कर रही है। आज आमच्या वार्ड क्रमांक 2च्या नगरसेविका तेजस्विनी यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व त्याचप्रमाणे त्यांचे दिवंगत पती अभिषेक ह्याच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना बॅग्स आणि त्याचप्रमाणे नोटबुक वितरण कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याबद्दल आयोजिका तेजस्विनीताई त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव, वह्या वाटप असेल, बॅग वाटप असेल, आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला मंत्र दिलाय, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास। तो हम लोग भी प्रयास करते हैं। आणि ह्याच्यातून विद्यार्थ्यांना जे आजच्या युगामध्ये खरोखर म्हणजे विद्यार्थ्यांना राज्य शासन, केंद्र शासन विद्यार्थ्यांनी काय योजना आणलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आमच्या उत्तर मुंबईचे खासदार, लोकप्रिय आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास माध्यमातून ट्रेनिंग सेंटर सुद्धा खोललेलं आहे। तर प्रत्येक विद्यार्थी हा डॉक्टर होऊ शकत नाही, प्रत्येक विद्यार्थी हा इंजिनियर होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी सीए किंवा लॉयर होऊ शकत नाही, पण कौशल्य विकासच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी हा स्वावलंबी होऊ शकतो आणि स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो। आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्टार्टअप इंडिया असेल, ह्याच्या माध्यमातून फोनमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार 10वी 12वीचा आणि तसंच बुक डिस्ट्रीब्युशनचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे। उद्या अभिषेक घोसाळकरांचा 2 ऑगस्टला बड्डे असतो आणि त्यांच्या बड्डेला दर वर्षी म्हणजे आता हा दुसरा वर्ष आहे, तर 2 वर्ष झाले काही ना काहीतरी प्रोग्राम असतात। गेल्या वर्षी आम्ही सिनियर सिटीजन आणि बुक डिस्ट्रीब्युशन ठेवलं होतं, ह्या वर्षी पण बुक डिस्ट्रीब्युशन आणि 10वी 12वीचा सत्कार ठेवलेला आहे। तर मला खूप प्राऊड फील होतं की जे अभिषेक नगरसेवक होते तेव्हापासून 10वी 12वीचे प्रोग्राम ठेवायचे, तेही तसंच माझी प्रथा चालू आहे की त्यांच्याप्रमाणेच काम करायचं आणि त्यांना जसे देशाच्या प्रती त्यांचं काम करण्याची निष्ठा होती, तीच निष्ठा मी ह्या 2 नंबर वॉर्डमध्ये, जसं 1 नंबर वॉर्डमध्ये केलेलं काम आहे त्याचप्रमाणे 2 नंबर वॉर्डमध्येही मी काम करत आहे। ह्या वॉर्डमध्ये तुम्ही बघाल तर 400 मुलं इथे आलेली आहेत, पण 150 मुलं अशी आहेत की 10वी 12वीचं त्यांचा सत्कार झालेला आहे आणि बाकीचे बुक डिस्ट्रीब्युशनसाठी मुलं आलेली आहेत। 9 वर्ष मी हे प्रोग्राम करत आहे, पण मला खूप चांगलं वाटतं आणि मुलांचा प्रतिसाद येत असतं आणि ह्या पहिल्यांदा 2 नंबर वॉर्डमध्ये 10वी 12वीचा प्रोग्राम झालेला आहे आणि माझे सगळे कार्यकर्ते या प्रोग्रामसाठी त्यांनी दिवस रात्र एक केलेले आहेत। कुपन म्हणा किंवा बुक डिस्ट्रीब्युशन म्हणा, त्याचं ते प्रत्येक तयारी ते माझे सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे।
प्रिया होंगड़े प्रिया होंगड़ू प्रणव पढ़िए तनिषी साखळकर